माझे काम आहेत. आणि मला आशा आहे तुमच्याकडून जे सोसायटी वगैरे असतील रेफरन्स तर मला ते भेटण्यात यावे. आणि माझी सक्सेस स्टोरी आहे ज्या आमच्या मॅडम होत्या आम्हाला शिकवण्यासाठी 8वी 10वी, तर त्यांना एका कॉन्ट्रॅक्टरने फसवलं होतं. भैया कॉन्ट्रॅक्टर होता. पण त्यांनी माझा नंबर 3 महिने लागले त्यांना शोधायला माझा नंबर. त्यांच्याकडून घेतला, माझा नंबर घेतला त्यांनी आणि मला घरी जेवणासाठी बोलवलं आणि मला एवढं रडत स्टोरी सांगितली की माझं असं त्यांनी फसवलं मला, मी लोन काढून घर बनवते माझं. आणि मग मी बघितलं तर एकदम खूप खराब काम केलं होतं. मग त्यांना कमी पैशामध्ये खूप छान घर बनवून दिलं त्यांना आपण. म्हणजे त्यांचा 2 BHK होता. आणि हे काम आहे सगळे प्लास्टर वगैरे मी 70 लाखाचं काम केलं होतं भाडामधून. हे वॉटर प्रूफिंगचं काम आहे. हे पॉलिमार जे तुमच्या सोसायटीमध्ये पॅसेजमध्ये जे प्लास्टर वर्क खराब होतं ते पॉलिमार ट्रीटमेंट आहे. हे जे छपरा असतो बिल्डिंगच्या वरी स्लॅब असतो हे कौलारू ट्रीटमेंट आहे. हे टाईल वर्क आहे जे तुमच्या टॉयलेट बाथरूममध्ये टॉयलेट्स वगैरे पॅसेजमध्ये हे सगळे आहेत फोटो. नेक्स्ट फोटो. हे रोडचा फोटो मी काम नाही केलं, हे टाकलंय नेटवर असंच फोटो. हे नेटचेच फोटो आहेत हे सगळे. हे मी कामं केले ते पूर्ण. हे एवढ्या खराब बिल्डिंग होत्या पण त्याच्या आपण एकदम टनाटक करून चांगला म्हणजे प्रॉफिट करायला लागतो. त्यावेळेस 25 लाखाचं पूर्ण प्लास्टर वर्क केलंय. खाली घ्या सर. हे पण आपण बनवलंय ते. खाली घ्या सर. खाली खाली हे पण आपण ह्याला भाईंदरला गेलो होतं काम हे 3 वर्षापूर्वी. हे ह्याला गिरगावला केलं आहे. खाली वर. हे आपण एखादी समजा ओल्ड बिल्डिंग असेल ना तर त्याला आपण वॉश करून काही प्लास्टरची गरज नसते, त्याला वॉश करून प्रायमर मारून 2 हात कलरचा पेंट मारतो आपण. हे वॉटर प्रूफिंग आहे. हे वॉचमॅनचं कॅबिन होतं, लिकेज होत होतं, त्याला आपण हे केलं वॉटर प्रूफिंग केलंय. हे ब्रिक्स वर्क आहेत. हे स्ट्रक्चर वर्क आहेत. एक ही बिल्डिंग आहे याला बऱ्याच जागेवर क्रॅक्स पडले होते तर त्यांना क्रॅक फिल करून आपण त्याला पेंटिंग केली. प्रायमर मारलं त्या बिल्डिंगला, नंतर पेंटिंग केले. स्क्रॅप होल्डिंग वगैरे सगळे पॅचवर्क काम वगैरे सोसायटीचं हे सगळं ते क्रॅकवर असतं. हे अशा प्रकारे बिल्डिंग दिसत आहे पेंटिंग झालं फायनल. बरेच कामं केले. आता फोटो काही लक्षात नाही माझ्याकडे. खूप कामं केले ते लक्षात नाही. हे स्ट्रक्चर वर्क केलं होतं आम्ही. हे स्ट्रक्चर वर्क आहे. समजा एखाद्याला शेड वगैरे बनवत असेल तर स्ट्रक्चर वर्क पण आम्ही करून देतो ते. हे सगळं प्लास्टरिंगचं काम वगैरे फॅब्रिकेशनचं काम पण आम्ही करतो. याच्यामध्ये फक्त हावऱ्यासोबत मी काम केलंय पण त्यांनी पण माझे पैसे बुडवले होते. तसे मी बिल्डरसोबत काम करत नाही जास्त. प्रायव्हेट सोसायटीसोबत काम करतो. बिल्डर लोक पैसे देत नाही. 3-4 लाख कधी बुडवले होते. दुसरे फोटो माझे पैसे खूप बुडवले. दुसरे फोटो सर म्हाडा आणि झेप्टोचं सांगा. आणि मी म्हाडामध्ये पण वेंडर आहे, माझे लायसन्स आहे. हे असे कौलारू कामं पण असतात माझे सर, ते पण आम्ही करून देतो. नेक्स्ट फोटो असे प्लास्टरिंग वर्क्स जे पण सोसायटीमध्ये काम असेल समजा पेंटिंग वर्क्स, वॉटर प्रूफिंग वर्क्स. नेक्स्ट आता हे बरेच लोक काय करतात आमचं बजेट कमी आहे आम्हाला वॉटर प्रूफिंग वर्क करायचं नाही आहे. मग बरेच लोक आम्ही काय करतो हे एक शीट आहे मेमरी शीट म्हणून. ते मेमरी शीट म्हणून शॉर्टकटमध्ये 5-10 वर्ष निघू शकतात. म्हणजे समजा तुम्हाला 10 लाख खर्च आहे तर हे 2 लाख खर्चामध्ये ॲडजस्ट होऊ शकते. म्हणजे तुमचा 8 लाख बेनिफिट होऊ शकते. ते आपल्याला माहिती कसे करायचं. मेमरी शीट आहे. नेक्स्ट अशी मेमरी शीट असते. म्हणजे शॉर्टकट मध्ये आपण काम करू शकतो. म्हणजे ते समजा वॉटर प्रूफिंग समजा टेरेस लिकेज आहे
आपल्याला एवढं मोठं बजेट नाही आहे, तर मग आपण हे मेंबरशिप लावून सुद्धा आम्ही काम करून देतो शॉर्टकटमध्ये, कमी बजेटमध्ये. नेक्स्ट, आणि अजून कमी बजेटमध्ये करायचं असेल तर डॅम प्रूफ केमिकल भेटतं, म्हणजे 3 कॅटेगरी आहेत, त्याच्यामध्ये पण आम्ही हे करतो. हे डॅम प्रूफ केमिकल आहे आणि स्वस्तामध्ये मस्त काम होतं आपलं. हे केमिकल आहे, बरेच लोकांना माहिती नाही आहे. समजा 10,000 लागायचं तर आपलं 2,000 मध्ये काम होऊ शकतं. व्हिडिओ दाखव. हे आमच्या क्लास टीचर आहेत. माझ्या घराचं इंटेरियर हे माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांनी केलेले अतिशय गुणी. एक मिनिट, त्या मागे नमस्कार, मी नरेश जवादे यांची शिक्षिका आहे. माझ्या घरात या शिक्षक आहेत, मला 8 ते 10वी शिकवत होत्या. मी जे स्टोरी सांगितली ना त्यांना, जे फसवलं होतं, आता हे सध्या गोव्याला आहेत. त्यांना मी कॉल केला, त्यांनी गोव्यात व्हिडिओ पाठवले मला. काय आपली व्हिडिओ आहे. नमस्कार, मी नरेश जवादे यांची शिक्षिका आहे. माझ्या घराचं इंटेरियर हे माझ्या ह्या लाडक्या विद्यार्थ्यांनी केलेले अतिशय गुणी, प्रामाणिक, नम्र असा हा माझा विद्यार्थी असून त्याची जी प्रचिती जी आहे त्या गुणाची त्याच्या कामातही दिसते. त्यांनी केलेलं माझ्या घराचं काम अतिशय उत्तम दर्जाचं आहे. कमीत कमी खर्चामध्ये उत्तम काम कसं करायचं हे त्याच्याकडूनच शिकावं. आणि माझं जे 2016ला काम केलेलं आहे घराचं, ते आजही उत्तम दर्जाचं तसंच टिकून आहे. आणि सहकार्य भावनेने सगळ्यांशी मदत करणं, वेळेत काम पूर्ण करणं हे त्याच्या कामाची वैशिष्ट्य आहे. असे माझ्या घराचं काम पाहून इतरांनाही त्याला संदर्भ म्हणून घेतलेला आहे आणि उत्तम कामं त्याचे केलेले आहेत. त्याच्या उत्तरोत्तर यशासाठी माझ्या खूप शुभेच्छा. असंच त्याचं यश वाढत जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. नक्कीच सर, व्यवसाय वाढणारच आहे. सॅटर्डे क्लब मध्ये तुम्ही आला. मैं भूपेंद्र गिलिटवाला बोल रहा हूँ. मेरा बिल्डिंग जूनी हनुमान गली, फर्स्ट कोर्स लेन, कंकुफुल निवास, जो नरेश भाई ने यांच्या बिल्डिंगचं एवढी बिल्डिंग कंडिशन खराब होती, म्हणजे तिथे लोक घाबरत होते जाण्यासाठी. त्यांची बिल्डिंग एवढी सुंदर बनवून दिली. आपल्या त्या ह्याच्यामध्ये आहे फोटोमध्ये 70 लाखाचं काम केलं मी यांचं. क्या बात है. Thank you very much, से sir. भी ज्यादा अच्छा जगह बनाई हुई है और बहुत सारा कॉपरेशन किया है. MLC का फंड, जो भी फंड लाना था वो सब लाए हैं और नीट एंड क्लीन काम किया है. आप रेफरेंस के तौर पे बिल्डिंग में कोई भी टेन को पूछेंगे न तो आपका उनका बहुत सही ये मिलेंगे रेफरेंस. और दूसरा थँक्यू सर. थँक्यू कविता, तुमचा टाइम संपलेला आहे. थँक्यू व्हेरी मच सर. छान झालं प्रेझेंटेशन. नरेश सरांसाठी खूप जोरदार करा. थांबा. नरेश सरांसाठी एक सांगतो, त्यांचं मुंबईमध्ये 100 पेक्षा जास्त झेप्टोचे आउटलेट आहे. त्याचं मेंटेनन्सचं काम चालतं आणि त्याच करताना त्यांना इथे इंडेक्स केलं की झेप्टोचं थँक्यू सर. अजित सरांमुळे आम्हाला खूप चांगले असे कंट्रॅक्शन काम. एकच क्वेश्चन पटकन. तुम्ही झेप्टो बरोबर काम करता, अमेझॉन बरोबर पण करतात का? नाही, माझं मीटिंग चालू आहे. नाही का, अमेझॉन वर चालू आहे मीटिंग. थँक्यू. मंत्रा वगैरे चालू आहे मीटिंग. थँक्यू. नेक्स्ट जे क्रॉस चॅप्टरचं 10 मिनिट प्रेझेंटेशन आहे